नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज झाले, प्रश्न झाले की सर पोलीस भरती ही खरंच सप्टेंबरमध्ये आहे का? कालच्या पेपरची जी बातमी आली ती कितपत खरी आहे की खोटी आहे सर, याबद्दल माहिती द्या. तर चला मित्रांनो, यावरच तुमच्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवला सर्वांच्या मागणीवरती. सर्वात आधी तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की भरती प्रक्रिया जग जाहीर आहे, होणारच आहे. ठीक आहे. सपोज आता नाही झाली तर सप्टेंबर ऑक्टोबरचा काळ असतो, थंडीच्या किंवा उन्हाळ्याच्या भरती होणार आहे. आणि पावसाळ्यात तर भरती होणारच नाही, कारण मागच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, खूप गदारोळ झाला. आणि विधानसभा इलेक्शन असल्यामुळे मनुष्यबळ नसेल महाराष्ट्र पोलीस म्हणजे गृह खात्याकडे, त्याच्यामुळे ती भरती घेण्यात आली. तर आता महत्त्वाच्या विषयावर येऊया आपण की पोलीस भरती संदर्भ म्हणजे कालची जी पेपरला बातमी आली आणि वयासंदर्भात पण बोलू. तर सर्वात आधी सांगतो मित्रांनो की कालचा जो पेपर आहे XYZ, त्यामध्ये तुम्ही नीट विश्लेषण करा किंवा ऑब्झर्वेशन करा थोडं, की त्यामध्ये दिलेलं आहे की एप्रिलपर्यंत माहिती संकलित करून सप्टेंबरमध्ये पोलीस भरतीची जाहिरात म्हणजे भरती प्रक्रिया सुरू होईल. तर हा एकच पेपरमध्ये बातमी काय येते दरवेळेस, इतर पेपरला काय येत नाही? दुसरी गोष्ट की दरवेळेस 10,000चाच आकडा कसा का? बघा, सविस्तर नीट पेपर बघा तुम्ही, त्यामध्ये दिलेलं आहे की एप्रिलपर्यंत जागा मागवून सप्टेंबरला भरती घेऊ. तर यांना 17 तारखेला मीटिंग होती. बघा, अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो की मीटिंग 17ला होती. कोणाची होती? पोलीस आयुक्त, राज्यातील जे आपले पोलीस आयुक्त आहे, नाशिक, नागपूर, मुंबई लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर किंवा अमरावती, सोलापूर, या आयुक्तांची होती. यामध्ये अधीक्षकचा उल्लेख आहे का? नाही आहे. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस बलाचा उल्लेख नाही आहे. तर राज्य राखीव पोलीस बलातील मीटिंग झाली का? हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर जोपर्यंत पूर्ण घटकांच्या जागा येत नाही, पूर्ण अहवाल तयार होत नाही, तोपर्यंत गृह विभाग पण जागा शो करत नाही ना. कुठलं परिपत्रक आलं का 10,000 जागा भरू किंवा 15,000 जागा भरू? नाही ना. फक्त त्या एकाच मीडियाला दरवेळेस बातमी येते आणि फक्त त्यामध्ये एकच उल्लेख असतो की फेब्रुवारीला भरती, कधी सप्टेंबरला भरती. दुसरा महत्त्वाचा पॉईंट की 10,000चाच उल्लेख असतो. आता तुम्ही मला सांगा, राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, त्यांनी विधानसभेमध्ये जेव्हा 5-5 आमदारामार्फत हा प्रश्न उचलला, त्यांनी काय म्हटलेलं होतं की आम्ही रिक्त पदाचा अनुशेष भरून काढत आहोत, ज्यामध्ये 10,000 जागा बाकी आहे, रिक्त आहे. त्यांनी असं म्हटलं का 10,500 किंवा 10,000 जागा भरू? असा कुठेही उल्लेख नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी म्हटलं 35,802 पोलीस आम्ही भरती केले, तर 10,000 पदं अजून रिक्त आहे. तर बघा, वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, गुन्हेगारी, सायबर क्राईम, या बेसवर अजून काही नवीन पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन, आणखी काही पोलीस आयुक्तालय, नवीन पोलीस स्टेशन बनले तर होऊ शकते या जागा काही त्याच्यात ॲड करायच्या असेल. काही घटकांचा मी सांगितलं, आम्ही स्वतः 8-9 लोक अपर पोलीस महासंचालक कार्यालय व गृह मंत्रालय भरती टेबल पोल 5 इथे गेलो. तिथे आम्ही सखोल चौकशी केली. तर त्यांनी एकच सांगितलं की भरती प्रक्रिया 2-3 महिने लागेल म्हणे, कारण काही घटकांच्या जागा यायच्या आहे. अरे पण जेव्हा जागाच नाही आल्या, काही परिपत्रकच नाही आले ना, 10,000 जागा कशा शो केल्या? 10,000ची भरती होणार आहे. बघा, हे सूत्र उतरणं फक्त एकाच पेपरला का भेटतात, इतर पेपरला का भेटत नाही? सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मुलं खूप गोंधळून गेले आहे, म्हणजे तुम्ही लोक खूप गोंधळून गेलेले आहे की सर भरती प्रक्रिया ही मे-जूनला होईल की सप्टेंबरला होईल की ऑक्टोबरला. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे 4 महिन्याचा आपला प्लॅन तयार करा. 4 महिन्यात भरती 100% होणार आहे. फक्त गाफील राहू नका की भरती प्रक्रिया सर ऑक्टोबर नंतर जाईल का वगैरे. बघा, 4 महिन्याचा प्लॅन तयार ठेवा. एप्रिलचे दिवस गेले, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. मे बी ऑगस्ट नंतर पावसाळा कमी होऊन जातो. तर तुम्ही 4 महिने पकडून चला, भरती प्रक्रिया होणार आहे, जग जाहीर झालेलंच आहे. दुसरी गोष्ट, त्या पेपरची सखोल चौकशी, तुम्हीच तो पेपर नीट वाचा. आणि त्यामध्ये दिलेलं आहे की सूत्राची माहिती फक्त. आता हे सूत्र कोणते आहे माहिती नाही. आणि जेव्हा मीटिंग आजच झाली ना, आजच का डिटेल बाहेर आली एकदम नाही, असं नसते ना. अधीक्षक लेवलचीच मीटिंग झाली नाही. गोपनीय माहिती कोणी ऑफिशियल लेवलचे अधिकारी सहजासहजी बाहेर देत नाही, आणि ते पण एकाच मीडियाला, इतर मीडियाला का नाही? आणि 10,000 जागा कशा का मंजूर झाल्या एकदम नाही? कारण की ग्रामीणची मीटिंग झाली नाही. SRPFची त्याच्यामध्ये काही समादेशक बसले होते का, त्यांची मीटिंग झाली की नाही? हे सर्व जेव्हा एकंदरीत मीटिंग होईल यांची, आणि त्या मीटिंगचे मुद्दे पण भरपूर होते. असं एकच मुद्दा नाही की फक्त पोलीस भरतीसाठीच मीटिंग होती, परंतु काही त्यांनी जे गटबदली, जिल्हा बदली, काही
ASIचे PSI झाले, कोणाला त्यांनी कर्तव्यमुक्त कसं केलं, कुठल्या दुसऱ्या याच्यामध्ये बदलीमध्ये, ह्या संदर्भात सगळी माहिती त्यांना संकलित करून टोटल पोलीस भरतीच्या ज्या जागा आहे या संदर्भात ते मीटिंग होती. म्हणजेच की कोणत्या युनिटला किती लोक कुठे सोडले, आलं का लक्षात. म्हणजेच की जिल्हा बदली, गट बदली असते ना, SRP टू SRP गट बदली, जिल्हा टू जिल्हा बदली, ह्या टोटल एकंदरीत असे खूप मोठे त्यांचे पॉईंट होते. आता आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला पण त्या गोष्टीचा अभ्यास आहे, परंतु व्हिडिओ जास्त मोठा होण्यापेक्षा आपण जास्त शॉर्टमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू. शेवटी मीटिंग होती ती पोलीस भरती संदर्भातच. आता त्यामध्ये ग्रामीणचे काही SP लोकांचे काही मीटिंग बाकी आहे, बहुतेक मी ऐकलं आहे सोमवारी आहे म्हणून. तर असं एकंदरीत जेव्हा त्यांच्या टोटल ती डिस्कशन होईल त्यानंतरच आपल्याला ती भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आली माहिती पडेल. आणि वेळ आली तर आपण परत मुंबईला जायचा प्रयत्न करू. आपले यूट्यूबर चॅनल जे आहेत हरदे सर वगैरे सहकारी यांना घेऊन आपला एक परत प्लॅन आहे की मुंबईत जाऊन परत चौकशी करायचं की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट वयसंधी संदर्भात. तर बघा, स्पष्ट सांगतो की गोपनीय माहिती कुणीही अधिकारी देत नाही आणि वयसंधी भेटणारं एवढं फिक्स आहे, परंतु कोणाला देतील हे उघडपणे कुणीच सांगत नाही. त्याच्यामुळे या विषयावर आता बोलणं टाळून देऊ आपण. GR येईल तेव्हा सर्व कन्फर्म होईल. महत्त्वाचा विषय आता परत सांगतो की त्या पेपरच्या कात्रांवर तुम्ही नीट पूर्ण ते बातमी बघा. ते फक्त सूत्रांद्वारे दिलेली माहिती असं वाटतं आहे. त्यामध्ये दिलेलं आहे की सप्टेंबरमध्ये जाहिरात किंवा भरती सुरू होईल, एप्रिलपर्यंत जागा संकलित करून. हो, महिना 2 महिने आम्हालाही म्हटलं त्यांनी की जागा यायच्या आहे, थोडा विलंब होईल, त्या गोष्टीबद्दल मान्य आहो, परंतु फक्त एकाच मीडियाला का ही बातमी असते, इतर मीडियाला का नसते. त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. भरती प्रक्रियेचा प्लॅन तुम्हाला सांगितला आहे. 4-4.5 महिने आहेत तुमच्याकडे, संधीचं सोनं करा आणि गोंधळून जाऊ नका त्या पेपरमुळे. आणि काही अपडेट असली तर मी तुम्हाला आताही सांगतो की ज्या मिटिंगा होतात ना त्या गोपनीय माहिती लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहीत पडेल नाही, आलं का लक्षात. याच्या आधी दरवर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सने मिटिंग होतात, परंतु डायरेक्ट गोपनीय माहिती कोणता ऑफिशियल अधिकारी बाहेर सांगत नाही. त्याच्यामुळे या पेपर कात्रण वगैरे जास्त विश्वास ठेवू नका. आपला अंदाजित प्लॅन सांगितला तुम्हाला 4 महिन्याचा आहे. 4 महिन्यांनी भरती तुम्हाला क्लिअर होऊनच जाईल. तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो. जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कॉमेंट्स करा. आपण नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर. धन्यवाद. जय हिंद.